स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयोरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाज्येष्ठकेयोरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ भगवान पांडुरंगाचं स्वरूप विलोभनीय आहे. कंठावर कौस्तुभमणी धारण केला आहे. स्फुरत कौस्तुभा अलंकृतं कंठदेशे. समुद्र मंथनाच्या वेळेला निघालेला कौस्तुभमणी जो दैत्यांनी फेकून दिला होता, याचा काय उपयोग आहे? आणि तो कौस्तुभमणी परमात्म्यानं कंठावर धारण केला. त्या कौस्तुभ मण्याचं महात्म्य त्या दैत्यांना कळलं नव्हतं. अद्भुत असा तो कौस्तुभमणी, समुद्र मंथनातून निघालेलं रत्न भगवान पांडुरंगानं आपल्या कंठावर धारण केलं. शोभायमान झालेले आहे परमात्मा. त्या मण्याला महत्व प्राप्त झालं. परमात्मा तसेच सुंदर आहेत, त्या अलंकाराला महत्व प्राप्त झालं. ओम. ज्यांच्या बाहूवर केयूर शोभून दिसत आहेत, श्रियाजुष्टकेयोरकं श्रीनिवासम. त्या परमात्म्याचं नाव श्रीनिवास आहे. त्याच्या हृदयावर लक्ष्मीजीचा निवास आहे. लक्ष्मीजी निवास करते. लक्ष्मीजीच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं अखंड चिंतन महालक्ष्मीजी करत असतात. त्या परमात्म्याचं नामनिधान श्रीनिवास आहे, जो अत्यंत शांत समाधिस्थ स्वरूपामध्ये विराजमान आहे. शिवम शांतमीड्यम वरम लोकपालम. सगळ्या जगाचा नियंता. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम हरि गोविंदा हरे गोविंदा हरे गोविंदा. श्रीनिवासा गोविंदा.
ओम. बकरूपधारी यक्ष बकरूपधारी यक्ष धर्मराजा विचारी प्रश्न अनेक. तैसा तो जलजीव शिवाळ भक्षक दावी माया. त्या बकाच्या रूपामध्ये तो यक्ष प्रगट झाला. जलामधले जलजीव भक्षण करून शेवाळ खाऊन राहणारा तो बक यक्षानं बकाचं रूप धारण केलं. धर्मराजाला अनेक प्रश्न विचारले. धर्मराजानं युधिष्ठिर महाराजांना समाधानकारक उत्तर दिले. यक्ष प्रसन्न झाला आणि मग एक एक करून चारही पांडवांना जिवंत केलं. माया दाखविली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर युधिष्ठिर महाराजांनी धैर्यानं दिली. आपले बंधू मरून पडलेले आहेत म्हणून विलाप नाही केला. धर्मवानाची सदा परीक्षा असते. जगामध्ये सदा धर्मवानाची परीक्षा असते. परीक्षा संपत नाही. हृदयाचा संयम पुन्हा पुन्हा तपासला जातो. तो संयम ढळत नाही. तितिक्षा ढळत नाही. धर्मवानाची सदा परीक्षा अंतरी संयम तितिक्षा. चरित्र उंची स्पर्शे आकाशा महाप्राज्ञ. आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सफल झाल्यानंतर चरित्र उंच व्हायला लागतं. चरित्रवानाची शेवटपर्यंत परीक्षा असते. ज्यांचं चरित्र नाही तेही परीक्षा घेत असतात. पांडवांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत. युधिष्ठिर महाराजांनी यक्षाला प्रश्न विचारला. युधिष्ठिर महाराज म्हणाले, हे यक्षराज, आपण स्वतःला यक्षराज म्हणता. बकाचं स्वरूप धारण केलेलं आहे, पण इतके अद्भुत प्रश्न विचारणारे आपण बक असू शकत नाही. आता माझ्यावर कृपा करा. आपण कोण आहात हे मला सांगावं. आणि बक रूपामध्ये असलेल्या त्या यक्षानं उत्तर दिलं, हे धर्मराजा, मी तुझा पिता धर्मराज आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो आहे. तुझ्या जीवनातले प्राप्त झालेले प्रसंग मी सगळे पाहिले. फार मोठ्या अग्नी परीक्षेतून तुला जावं लागलं. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या पत्नीचा भयंकर अपमान कौरवांनी केला. छळानं तुझं राज्य हिसकावून घेतलं. तुला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा वनवास दिला. आता वनवास भोगत असताना अनेक संकट तुझ्यावर आली, काही आणविली. हे धर्मराजा, प्रत्येक संकटामध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. तुझा धर्म प्रखर स्वरूपात प्रगट झालेला आहे. तुला भेटताना खूप आनंद झाला. ओम. धर्माची परीक्षा, धैर्याची परीक्षा, मित्राची परीक्षा, पत्नीची परीक्षा ही आपत्काळामध्ये होते, संकटाच्या वेळेला होते. संत महात्म्यांच्या वाणीमध्ये शास्त्र पुराणांचे संदर्भ आहेत.
मनुष्य जीवाला सावधान करण्यासाठी, परमार्थाचा मार्ग दाखवण्यासाठी, मनुष्याचं जीवन शुद्ध करण्यासाठी। ओम धर्मदेव तुझा पिता, यक्ष म्हणायला लागले, धर्मदेव तुझा पिता, साधिली सत्व परीक्षा, स्वामीजी महाराजांनी अरण्यकांडामध्ये एक सुंदर उद्बोधन प्रस्तुत केला आहे। अनुसूयाजी आणि सीताजी यांच्या संवादामध्ये ते उद्बोधन आलं आहे। पण जगातल्या जीवांनी या उद्बोधनाकडे लक्ष दिलं पाहिजे। केवळ 9 शब्दामध्ये फार मोठा संदेश दिला आहे। धीरज, धर्म, मित्र, अरुणारी, आपतकाल, परख येचारी। केवळ 9 शब्द आहेत आणि या 9 शब्दामध्ये दिव्य संदेश दिला आहे। मनुष्य जगामध्ये जगातल्या प्राप्त झालेल्या लोकांवर विश्वास ठेवत असतो, कधी कधी आंधळाही विश्वास ठेवतो, आणि जर तो आंधळा विश्वास ठेवला तर त्याला त्याचा दंड भोगावा लागतो। मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये मुख्यत्वे या 4 परीक्षा करावी। हे 4 परीक्षावे, धीरज, धर्म, मित्र, अरुणारी, आपतकाल, परख येचारी। धैर्य, जीवनामध्ये धैर्याला पहिलं स्थान दिलं स्वामीजी महाराजांनी। जीवनामध्ये प्राप्त झालेल्या चांगल्या वाईट, शुभ अशुभ सगळ्या घटनांना, सगळ्या प्रसंगांना, आलेल्या संकटांना तोंड प्रत्येकाला द्यावं लागतं। धैर्यानं तोंड द्यावं लागतं। धैर्य असलं तर मग तोंड देता येतं। संकटाचं स्वरूप फार विकृत असतं, फार भयंकर असतं। सर्वस्व नष्ट करणारं कधी कधी संकटाचं स्वरूप असतं की आता गेलं, सगळं गेलं, आता भयंकर प्रसंग उगवला जीवनामध्ये, आता कसं होईल। पण त्याला काहीही उपाय नाही। आलेल्या संकटाला, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं। म्हणून धैर्य पाहिजे। धैर्याला पहिलं स्थान दिलं। धैर्य ढळायला नको। शूरवीरांच्या जीवनामध्ये धैर्याची परीक्षा आहे असं नाही, सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये ही धैर्याची परीक्षा आहे। धैर्य ढळायला नको। धैर्य ढळलं की पतन होतं। सामान्य जीवांना हा उपदेश आहे, सगळ्यांना हा उपदेश आहे। रंकापासून राजापर्यंत सगळ्यांना उपदेश। धीरज, धर्म, मित्र, अरुणारी। पहिलं धैर्य, दुसरं स्थान धर्माला दिलं। धर्म ढळायला नको। धर्मदृष्टी जर ढळली, लयाला गेली तर कर्म अकर्माचं ज्ञान राहणार नाही। सत्य असत्याचं ज्ञान राहणार नाही। पाप मार्ग येतील जीवनामध्ये जर धर्म ढळला।
धर्म जीवनाला शुद्ध करत असतो, धर्म विचारांना शुद्ध करत असतो, धर्म आचरणांना शुद्ध करत असतो. धर्मवान व्यक्तीच्या मनामध्ये पापभाव कधी निर्माण होणार नाही. हे आचरण मी करायला नको, हे अधर्माचं आचरण आहे, हे मी करायला नको. कौरव पांडवामध्ये जो द्यूताचा खेळ झाला, जो जुगार झाला, तो अधर्म मार्गाने झाला. पण अधर्म मार्गाने होत असताना सुद्धा युधिष्ठिर महाराजांचा धर्म ढळला नाही. दुसरं स्थान धर्माला दिलेलं आहे. रामप्रभूच्या जीवनामध्ये प्रगट झालेला धर्म, शास्त्र ग्रंथामध्ये जे भव्य दिव्य धीरोदात्त महापुरुषांचं वर्णन आलेलं आहे, त्यांच्या जीवनातला धर्म ढळत नाही. धर्माचं फार मोठं स्थान आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. धर्म मनुष्याच्या जीवनाला धन्य करणार आहे. धीरज धर्म मित्र अरुणारी. तिसरं स्थान मित्राला. चांगला मित्र प्राप्त होणं म्हणजे भगवंताची कृपा आहे. चांगला मित्र मिळाला म्हणजे बहुमोल रत्न मिळालं. तो मित्र सांभाळायचा असतो, प्रयत्न करून सांभाळायचा असतो. त्या मित्राचा विश्वास अखंड राहावा, त्याला धक्का लागू नये, तो सांभाळायचा असतो. तो मित्र जर गमावला तर जीवनामध्ये फार मोठी क्षती आहे. मित्र आधार आहे, मित्र बंधू आहे, मित्र मार्ग प्रदाता आहे, मित्र धैर्यदाता आहे, मित्र सुखादुःखाचा सोबती आहे, मित्र आनंदाला वृद्धिंगत करणारा आहे, मित्र दुःखाचा क्षय करणारा आहे, मित्र धर्माचा आधार आहे, मित्र परमार्थाचा आधार आहे. फार दिव्य भाव आहे. मित्राला एवढं मोठं स्थान स्वामीजी महाराजांनी दिलं की हे सांभाळलं पाहिजे जीवनामध्ये. सद्गुण पाहिले पाहिजेत. त्या मित्राचे सद्गुण उजाळण्यासाठी मित्रानं प्रयत्न केला पाहिजे. त्या मित्राचा विश्वासघात करायचा नाही. जगामधले प्रसंग पाहिले की मग आपल्या लक्षात येतं स्वामीजी महाराजांनी केवढी कृपा केली. आपल्या दृष्टीमध्ये या 4 गोष्टींचं महत्व सांगितलं. धीरज धर्म मित्र अरुणारी. चौथं स्थान पत्नीचं आहे, स्त्रीचं आहे. ती धर्म दृढ करणारी असावी म्हणून तिला धर्मपत्नी म्हटलेलं आहे. अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या पत्नीला प्राप्त केलं. त्या पत्नीचं कर्तव्य फार मोठं आहे. पतीचं अनुसरण, पतीच्या आज्ञेचं पालन, पतीसाठी कष्ट सहन करणं, पतीसाठी व्रत करणं, संकट काळामध्ये पतीला धैर्य देणं. अशी पत्नी प्राप्त झाली म्हणजे परमात्म्याची कृपा झाली. ती धर्माला बलवान करते. पतीच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग, पेच प्रसंग जर निर्माण केला तर ती मार्ग दाखविते. संकटातून कसं पार व्हायचं याचा मार्ग दाखविते.
पत्नी धर्माचं शास्त्र माता द्रौपदीनं कृष्ण पत्नी सत्यभामाजीला सांगितलं होतं. ओम धीरज धर्म मित्र अरुणारी आपतकाल परखये चारी. हे ज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे, मनुष्य जीवनाचा आधार आहे. ह्या 4 गोष्टींची परीक्षा करावी. आपल्या जीवनामध्ये धैर्याचं स्थान कोणतं आहे, आपल्या जीवनामध्ये धर्माला काय स्थान प्राप्त झालेलं आहे, आपला मित्र कसा आहे, आपली पत्नी कशी आहे. गृहस्थानं या 4 गोष्टी तपासाव्या. धीरज धर्म मित्र अरुणारी आपतकाल परखये चारी. संकटाच्या काळामध्ये यांना तपासावं, हे पाहावं. आपत्ती येत असतात, विपत्ती येत असतात. काही आपत्ती स्वाभाविक येतात, काही आणल्या जात असतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे सगळे प्रसंग आहेत. अनुसूयाजीनं श्री सीताजीला उपदेश केला. हे शास्त्र सीताजीच्या माध्यमातून अनुसूयाजींनी जगाला सांगितलेलं आहे. शास्त्राचे बोध मनुष्याचं कल्याण करणारे आहे. धर्मदेवानं प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले. द्वैतवनातले प्रश्न आहेत. काम्यक वनामध्ये राहून काही काळ काम्यक वनामध्ये घालविला, नंतर द्वैतवनामध्ये आले आणि धर्मदेवानं युधिष्ठिर महाराजांची परीक्षा घेतली. धर्मदेवाच्या वचनाकडे नकुलजी, सहदेवजी, अर्जुनजी महाराज, भीमसेनजी महाराज यांनी लक्ष दिलं नव्हतं. धर्मवचनाकडे लक्ष दिलं नव्हतं. आज्ञा न मानता त्या जलाशयामधलं जल घेण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून ते मरून पडले होते. या प्रसंगातून धर्मदेवाची धर्म परीक्षा झाली. यक्षानं प्रश्न विचारला, धर्म मूढता काय आहे? युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं, मोह. मोह ही धर्म मूढता आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मोह निर्माण झाला की तो धर्माची पर्वा करत नाही. एवढं असत्य आचरण करून टाकू, नंतर धर्मानं वागू, असं कधी होत नाही. एका पावलानं प्रवेश केलेला धर्म अधर्म मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत रूपामध्ये वाढत जातो. असत्य कधी एकदा नाही येत, असत्य पुन्हा पुन्हा येतं. असत्य वाढतच राहतं. धर्माबद्दल मोह निर्माण होतो. युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की धर्माबद्दल प्राप्त झालेली अनास्था मोह आहे. धर्म आस्था पाहिजे जीवनामध्ये. आपल्याला कोणी सांगणार पाहिजे ना की हे पाऊल धर्मावर आहे, हे पाऊल अधर्मावर आहे. आपल्या अंतःकरणामध्ये तो धर्म जागृत पाहिजे. धर्म पालन न करता जीवनामध्ये धर्म कसा येईल? धर्माच्या बाबतीत जीवानं जागृत असलं पाहिजे. त्याबाबत आलस्य
दीर्घसूत्रता नको, दीर्घसूत्रीपणा नको, नंतर करू असं नाही. शोकाचं कारण काय आहे हा प्रश्न विचारला. युधिष्ठिर महाराजांनी धर्मदेवाला उत्तर दिलं, अज्ञान, धर्माबद्दलचं ज्ञान, आचरणाबद्दलचं ज्ञान हे शोकाला कारण आहे. यामुळे शोक भोगावा लागतो. दृढता कशाला म्हणायची हा प्रश्न विचारला. युधिष्ठिर महाराजांनी तेच उत्तर दिलं की धर्म मार्गावर स्थिर राहणं ही दृढता आहे. दृढ राहावं लागतं. जे धर्म व्रत घेतलेलं आहे ते पाळावं लागतं शेवटपर्यंत. यक्षानं प्रश्न विचारला, स्नान कशाला म्हणायचं. युधिष्ठिर महाराज म्हणाले, जलस्नान हे बाह्यांग स्नान आहे. जलस्नान केल्यानंतरही अंतःकरणामध्ये दुर्विचार राहू शकतात. स्नान केल्यानंतर असं म्हणता येत नाही की या विचारानं, या मनुष्यानं आपल्या अंतःकरणातले सगळे मल धुवून काढलेले आहेत. राग, द्वेष, क्रोध, अहंकार, मद, मत्सर हे सगळे गेले नाही. या सगळ्या दोषांचा त्याग स्नान आहे असं युधिष्ठिर महाराज म्हणाले. जीव शुद्ध होतो हे सगळे सोडल्यानंतर. शेवटी जाणार काय आहे सोबत, हे शरीरही जाणार नाही, काहीही जाणार नाही. ज्या धनाकारणे एवढे पाप करायचे, एवढं असत्य भाषण करायचं, काय काय करायचं, ते धन सोबत जात नाही. ते पाप धन, ते धन भोगणारे जे आहेत त्यांनाही दुःखाचं कारण होतं. नचिकेतानं धन का स्वीकारलं नाही. नचिकेतानं धनाचा स्वीकार केला नाही, नको. जगद्गुरु तुकाराम महाराज धनाचा त्याग करतात, धन नको म्हणतात. परम धन मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म आहे. या धर्माचं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, जे शास्त्रांनी दिलं, जे संतांनी दिलं, जे आचरण करवून दाखवलं, ते परमधन आहे. हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो पंडित आहे, तो ज्ञानी आहे. अज्ञान हे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचं कारण आहे. हा दिव्य उपदेश व्यासनारायण भगवाननी केला. युधिष्ठिर महाराजांच्या माध्यमातून, युधिष्ठिर महाराजांच्या दृष्टांतातून हा प्रसंग सगळ्या जगाच्या कल्याणासाठी व्यासनारायण भगवाननी सांगितला. देव आले होते ब्रह्मदेवाकडे, प्रार्थना करायला लागले. देव आहेत, प्रजापती आहेत, ऋषीमुनी आहेत. देवान भावयतानेन, श्रीमद भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्त
श्रेय परम वाप्स्यता. फार सुंदर वचन आहे. देवांना प्रश्न पडला, आम्ही आचरण कसं करायचं? यज्ञ करायचे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. आम्ही काय करायचं? आचरण कसं करायचं? आणि ब्रह्मदेवाने उपदेश केला, देवांना उपदेश केला. ओम देखा स्वधर्माते भजाल तरी हा कामधेनु होईल. तुम्ही स्वधर्म, तुम्हाला जो प्राप्त झालेला धर्म आहे त्या धर्माचं पालन करा. प्रत्येक मनुष्याला धर्म प्राप्त झालेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये तो धर्म आहे. तो धर्म त्या मनुष्याला सावधान करत असतो, सांगत असतो. ज्याच्या जीवनामध्ये धर्म बलवान झालेला आहे त्याची धर्मदृष्टी कायम आहे. त्या धर्मदेवाचे स्वर त्या मनुष्याला सांगत असतात की बाबा, हे आचरणीय कर्म आहे, हे आचरण कर. प्रत्येकाच्या अंतःकरणात तोच धर्म सांगत असतो की बाबा, हे आचरणीय कर्म नाही. हे तू आचरण केलं तर तुझी अस्थिकीर्ती जाईल. तुझ्या जीवनाला महात्म्य प्राप्त होणार आहेस. तू विशेष आहेस. तुझ्यावर परमात्म्याची कृपा आहे. तुझा जन्म हा श्रेष्ठ कार्यासाठी झालेला आहे. या धर्माचं आचरण तू कर, असं प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये तो धर्म बोध करून देत असतो. पण मनुष्यानं त्या धर्माचं आचरण केलं नाही तर मग त्या धर्माचे स्वर कुंठित होतात. मग ते ऐकूच येत नाही. कारण जीवनामध्ये अधर्म बलवान झाला, असत्य बलवान झालं. ब्रह्मदेवानं देवांना सांगितलं, देखा स्वधर्मा ते भजाल. हे देवांनो, जो स्वधर्म तुम्हाला प्राप्त झालेला आहे, तुम्हाला जे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. देखा स्वधर्मा ते भजाल तरी हा कामधेनु होईल. हा कामधेनु होईल. धर्मवानाचं धन कधी घटत नाही. धर्मवानाचा शुद्ध भाव कधी लयाला जात नाही. धर्मवानावर परमात्म्याची तशीच कृपा असते. ओम देखा स्वधर्मा ते भजाल तरी हा कामधेनु होईल. मग प्रजा होन सांडिल तुमते कदा. त्या धर्माचं आचरण केल्यानंतर कदा तुम्हाला तो सोडणार नाही. हे माऊलीचे शब्द आहेत. हे माऊलीचे वचन आहे. माऊलीची वाणी फार दिव्य आहे. माऊलीच्या वाणीमध्ये सगळे शास्त्र आलेले आहेत. माऊली धर्माचा आधार आहे. मनुष्याच्या जीवनाचा आदर्श आहेत माऊली. माऊलीचे शब्द अंतःकरणामध्ये धारण केले पाहिजे. त्याच्या अनुसार पालन केलं पाहिजे. आचरण केलं पाहिजे. आचरण केल्यानंतर जे समाधान आहे. एकदा एक संत भेटले. संत भेटले तर वारीमध्ये भेटले. भेट झाली. निष्ठावंत वारकरी. त्यांच्या मुखातून एक वचन निघालं. ते वचन मात्र लक्षात राहिलं.
हजार अज्ञानी लोकांनी केलेला निर्णय एका ज्ञानी व्यक्तीने केलेल्या निर्णयाची बरोबरी करू शकत नाही. एका ज्ञानीनं, एका शास्त्रज्ञानीनं केलेला निर्णय हा श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानीनं केलेला उद्घोष हा श्रेष्ठ आहे. तो निर्णय योग्य आहे. पांडव कधीही लवकर निर्णय घेत नाहीत. ते संत महात्म्यांना विचारतात, धौम्य ऋषीला विचारतात, नारद भगवानला विचारतात, व्यासोनारायण भगवानला विचारतात, श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतात, परीक्षा करतात, पुन्हा पुन्हा परीक्षा करतात. आपल्या जीवनामध्येही एखादा धर्मवान हा आधार असला पाहिजे. देवांनी ब्रह्मदेवाला विचारलं, जे ज्येष्ठ होते, जे श्रेष्ठ होते. आचरणानं मनुष्य श्रेष्ठ होत असतो. आचरणाचं फार मोठं महात्म्य आहे. आचरणानं जीवनामध्ये धर्माचा प्रकाश येतो, धर्म प्रकाशित होतो. ओम देखा स्वधर्माते बजालं तरी हा कामधेनू होईल. हा कामधेनू होईल, तुमच्या सगळ्या कामनांची पूर्ती होईल. मग प्रजा हो न सांडिल तुम ते कदा. या स्वधर्म पूजा पूजिता देवगणा समस्ता. योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. धर्म रक्षती रक्षिता. हे स्वयंभव मनुचे शब्द आहेत. धर्म रक्षती रक्षिता. आपल्या जीवनामध्ये ज्यांनी धर्म धारण केलेला आहे, धर्माच्या आधारे ज्याचं जीवन आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रकाशित झालेला तो धर्म त्याचं रक्षण करी. मनुष्यानं केलेले कर्म, शुभ कर्म, हेच त्या मनुष्याला मार्ग प्रदत्त करणारे होऊन जातात. ते कर्म शुभ झाले, त्या कर्मामुळे तो कर्मवान मनुष्य पूजनीय झाला. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता. योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुमचं कल्याण होईल. तो आचरण केलेला धर्मच तुमचं रक्षण करेल. आणि नंतर ते आचरण केल्यानंतर तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसे सिद्धी जाईल. आणि नंतरची अवस्था बोलतात माऊली की मग तुम्ही जे करू म्हणाल, करण्याची इच्छा कराल, ते आपेसे सिद्धी जाईल. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे. अंतकरणामधली जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल. आणि असं ज्याचं आचरण आहे त्याच्या वांछाही काय असतील आणि कशा असतील, त्या सगळ्या इच्छा पुरवणारा तो परमात्मा आहे. योगक्षेम चालविणारा परमात्मा आहे. हो
नामदेव महाराजांच्या घरी अन्न नव्हतं. चारही पुत्र उपासी, पत्नी उपासी, अनेक दिवसाचे उपासी, नामदेव महाराजही उपासी. पांडुरंगाच्या समोर वीणा घेऊन उभे आहेत, पांडुरंगाकडे पाहत आहेत. दिव्य दृष्टी. अंतकरणामध्ये संसाराचा विचार येत नाही, परिवाराचा विचार येत नाही, देवाला काही मागावं हा विचार येत नाही. पण पांडुरंगाला प्रश्न पडला की माझा नामा उपाशी आहे, भोजन केलं नाही, अनेक दिवसाचा उपवासी आहे. नामदेवाची लेकरं उपाशी आहेत, पत्नी उपाशी आहे. देवी रुक्मिणी म्हणाली, देवा, नामदेवाचा परिवार अनेक दिवसाचा उपवासी आहे. आपला भक्त आपल्या भक्तीमध्ये एवढा तल्लीन झालेला आहे की देहभावाचा विसर पडला, तहान भुकेचा विसर पडला, परिवाराचा विसर पडला. त्याचा योगक्षेम चालवणं आपलीच जबाबदारी आहे. देवीनं हा विचार केला. रुक्मिणी देवी जेव्हा म्हणाली तेव्हा देवाला खरंच वाटलं की नामदेवाचा योगक्षेम चालला पाहिजे. म्हणून गेले एका सेवकाच्या रूपात गेले. सोबत घोडा आहे, घोड्यावर गोणी ठेवलेली आहे, रत्नमण्यांची गोणी, स्वर्णाची गोणी. नामदेव महाराजांच्या घराजवळ आले. आजूबाजूला जे लोक होते त्यांना विचारलं. विचारायची गरज नाही, पण पाडेदाराचं स्वरूप धारण केलं आहे ना, मग तसं वागलं पाहिजे. लोकांनी सांगितलं, अहो हेच काय, हेच आहे नगर, इथंच राहतात नामदेव. भगवंत गेले, हाक मारली. राजाई बाहेर आली, नामदेवाची पत्नी. आता प्रश्न पडला, कोण आले, कुठून आले, यांचा स्वागत सत्कार कसा करायचा. शेजारी म्हणायला लागले, अहो तुमच्याकडे पाहुणे आले. राजाई पाहायला लागली. राजाई म्हणाली, आपण. भगवंतानं उत्तर दिलं, अहो मी काही देणं द्यायला आलो आहे, ते द्यायचं आहे. राजाईनं विचारलं, देणं? कोणाकडून तर काही मागत नाहीत. अहो मग त्यांनी दिलं आहे मला, ते चुकत करायचं आहे. सगळं तर काही चुकत करता येत नाही, पण आता एवढं घ्या. आणि ती गोणी आणली घरामध्ये. एवढा आता देतो. नमस्कार केला राजाईला, पांडुरंगाचा नमस्कार, आणि देव निघून गेले. भक्ताबद्दल परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये केवढी करुणा आहे, केवढं प्रेम आहे. भक्ताचा संसार तो परमात्मा चालवतो. गोणी उघडली आणि गोणीमध्ये रत्नमणी पाहिले. मग मनामध्ये विचार आला, एवढी कमाई केली का, यांनी एवढी कमाई केली. राजाईचे डोळे भरून आले, रडायला लागली. मी त्यांना दोष देत होती, त्यांना म्हणत होती, पुत्रांकडे तुमचं लक्ष नाही, परिवाराकडे लक्ष नाही, सगळा परिवार उपाशी राहतो, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. तुम्ही सरळ निघून जाता, त्या पांडुरंगाच्या समोर वीणा घेऊन उभे राहता. आमची तुम्हाला पर्वा नाही. दोष देत होती. नामदेव महाराज शांतपणे ऐकत असत, निघून जात असत. राजाई जे जे बोलत होती त्याचा विसर त्याच क्षणी पडत असे. हो
त्यातलं थोडं सोनं घेऊन गेली, ते बाजारामध्ये विकलं, सगळ्या वस्तू आणल्या, स्वादिष्ट भोजन सिद्ध केलं. नामदेव महाराज जेव्हा घरी आले तेव्हा मुलं धावत गेले, बाबा बाबा बाबा, आज आपल्या घरी पुरणपोळी आहे, सुगंध सुटलेला आहे घरामध्ये, सगळं घर त्या सुगंधानं भरून गेलेलं आहे. शुद्ध तुपाचा सुगंध. नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे मुलांनो, हे सगळं कसं घडलं? बाबा, तुम्ही एक मनुष्य पाठवला होता ना, तुमची कमाई जी आहे त्यातलं थोडं धन त्यांनी आणून दिलं. तो म्हणाला की सगळं काही देता येत नाही, हे एवढं थोडंसं घ्या. पण बाबा, थोडं म्हणजे किती? अहो, गोणी आणली आहे, गोणी. नामदेव महाराजांनी पाहिलं ती गुणी, त्या गुणीमध्ये रत्नमणी. पत्नी आली, आता पोशाख तो नाही, आता नूतन वस्त्र धारण केलेले आहेत. एक मुलगा म्हणाला नामदेव महाराजांना, बाबा, तुमच्यासाठी 2 पोशाख आणले. नामदेव महाराजांनी ते पोशाख पाहिले, ती धनाची गोणी पाहिली. कसं वैराग्य आहे नामदेव महाराजांचं, लक्षात घ्यावं. उपासी असलेला मनुष्य अन्नावर तुटून पडतो आणि जेवायला बसला की दुसऱ्यासाठी काही राहील का नाही याचाही विचार करत नाही. पण भक्ताचं अंतकरण किती संतुष्ट आहे नामदेव महाराजांचं. अनेक दिवसाचे उपवासी असलेले नामदेव महाराज राजाईनं नमस्कार केला, पत्नीनं पतीला नमस्कार केला आणि सांगायला लागली, अहो, मला क्षमा करा, मी तुम्हाला फार बोलत होती, दोष देत होती, तुम्ही काही करत नाही, परिवारासाठी काही करत नाही, मुलांसाठी काही करत नाही, रडत होती. माझा तुम्हाला खूप त्रास झाला असेल, पण आज मला समजलं की तुम्ही खरोखर किती कष्ट करत आहात. तो देणारा देऊन गेला, गोणी आणली, घोडा घेऊन आला होता, घोड्यावरती गोणी होती, फार सुंदर रूप होतं त्याचं. नामदेव महाराजांनी मस्तकाला हात लावला, खाली बसले. गोणाई म्हणाली, काय झालं? मुलं आजूबाजूला गोळा झाली. नामदेव महाराज म्हणाले, हे राजाई, तुला माहित नाही तो कोण होता? तो माझा परमात्मा होता, तो आला होता. हे धन जर घेतलं आणि या धनाचा जर विचार आपण करीत राहिलो तर परमात्मा अंतरेल. परमात्मा धनाचं धन आहे आणि ते पांडुरंगानं दिलेलं सगळं धन नामदेव महाराजांनी वाटून दिलं. ते वस्त्रही देऊन टाकले. एवढं वैराग्य आहे, एवढा त्याग आहे. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. ओम स्फुरत्कौस्तुभा अलंकृतं कंठदेशे श्रियाजेष्ट केयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगाष्टकम मधला हा श्लोक पाहावा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग पाहावा. महाराजांच्या वाणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांचा भाव आलेला आहे. तोच भाव
जो जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला, तोच भाव तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रगट केला आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. दिव्य भाव आहे, परमात्माचं दर्शन करत आहे महाराज. सुंदर त्या स्वरूपाचं दर्शन करत आहे. स्फुरत कौस्तुभा लंकृतम कंठदेसे, हाच भाव आहे. परमात्म्याच्या रूपाचं वर्णन आलेलं आहे, परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. लावण्य मूर्ती त्या परमात्म्याची सुंदरता प्रगट केलेली आहे. दृष्टी त्या परमात्म्याकडे लागली आणि ती दृष्टी त्या परमात्म्यानं वेधून टाकली. ब्रह्मदेवानं देवांना उपदेश केला. तेथा तुम्ही जे करू म्हणाल, ते आपेसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल. म्हणिये तुमते मानतील महारुद्धी. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु या. परस्परं भावयन्त श्रेय परम वाप्स्यत. असत्य सत्याने जिंकिले. असत्य सत्याचरणे जिंकिले. क्रोध संयमे जिंकिले. अधर्म धर्माचरणे जिंकिले. असं दिव्य चरित्र युधिष्ठिर महाराजांचं व्यासोनारायण भगवाननी प्रगट केलं. स्वामीजी महाराजांची चर्चा काल झाली होती. गोस्वामी तुलसीदासजी महाराज यथामती त्यांच्या वचनाचं चिंतन आपण करू. जा सुकृपास भ्रम मिटी जाई, गिरिजा सोई कृपाल रघुराई. शिव भगवान पार्वतीजीला उपदेश करतात. ज्याची कृपा झाल्यानंतर मनुष्य जीवनातला भ्रम नष्ट होतो. भ्रमामध्ये जगत असतो जीव, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम. परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर, परमात्मा कृपा झाल्यानंतर मग त्याच्या जीवनामध्ये भ्रम राहत नाही. ते सगळे भ्रम नष्ट होतात. शिव भगवान कैलासावर पार्वती मातेला उपदेश करत आहे. जा सुकृपास भ्रम मिटी जाई, गिरिजा सोई कृपाल रघुराई.
आदि अंत को जासु न पावा, आदि अंत को जासु न पावा, मति अनुमानी निगम सगावा। जिसका आदि अंत किसी के भी समझ में नहीं आया, परमात्मा का अंत, आदि अंत, अनादि अनंत परमात्मा, उसके स्वरूप का आर पार नहीं, अंत पार नहीं, किसी के भी समझ में नहीं आया। आदि अंत को जासु न पावा, मति अनुमानी निगम असगावा। वेदों ने अपने ढंग से वह गाने का प्रयत्न किया अपनी मति के अनुसार, लेकिन वेदों के भी समझ में नहीं आया वो परमात्मा सगुण है या निर्गुण है। भक्ति के दो पंथ, एक सगुणवादी है, दूसरा निर्गुणवादी है। भारत में सगुणवादी पंथ अधिक है, निर्गुणवादी भी है, दोनों है, दोनों श्रेष्ठ है। सगुण की भी महिमा है और निर्गुण की भी महिमा है। जो भक्त यह जानता है, जिसकी समझ में यह रहस्य आ गया है, वह परम मुक्त है, वो मुक्त है। सगुण में उसे परमात्मा दिखाई देता है और निर्गुण में भी उसे परमात्मा दिखाई देता है। सारे विश्व में सारा विश्व उसके लिए परमात्ममय है वो भक्त। सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी। सारे विश्व में उस परमात्मा को देखा और स्वामी जी महाराज ने अपने हाथ जोड़ लिए। शिव भगवान पार्वती मां को बता रहे हैं, बिनु पद चलई सुनाई बिनु काना, कर बिनु करई करम विधि नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बकता बड़ जोगी, तन बिनु परस नयन बिनु देखा, ग्रही घ्राण बिनु बास अशेषा, असी सब भांति अलौकिक करणी, महिमा जासु जाय नहीं बरनी, महिमा जासु जाय नहीं बरनी। हे गिरिजा, उसकी महिमा वर्णन नहीं की जा सकती है, अलौकिक करनी है। अस सब भांति
अलौकिक करणी, महिमा जासु जाई नहीं बरणी। उसे पैरों की आवश्यकता नहीं चलने के लिए, बिना पैरों के ही वो चलता है, सब स्थानों पर है। बिनु पद चलई सुनई बिनु काना। भक्त जहां से भी पुकारे, भक्त के स्वर उसके कानों तक पहुंच जाते हैं। बिना कानों के वो सुनता है। कहीं से भी उसे पुकारो, आनन रहित सकल रस भोगी। भक्त ने प्रसाद अर्पण किया, वो स्वीकृत हो गया, उसका स्वीकार हो गया। जगन्नाथ प्रभु को कितना सुंदर नैवेद्य अर्पण किया जाता है, इतना नैवेद्य कहीं पर नहीं है इस भूतल पर। और जगन्नाथ प्रभु की दृष्टि उस पर पड़ गई कि वो स्वीकृत हो जाता है। ओम श्री जगन्नाथाय नमः। ओम श्री जगन्नाथाय नमः। ओम श्री जगन्नाथाय नमः। जगन्नाथ प्रभु की दृष्टि पड़ते ही वो दिव्य प्रसाद हो जाता है। प्रसाद की बड़ी महिमा है। ओम आनन रहित सकल रस भोगी। भक्ति भाव से उसे जो अर्पण किया है उसका वो स्वीकार करता है। वाणी, उसकी वाणी दिखती नहीं है, उस दृष्टि के सामने दिखता नहीं है, लेकिन अद्भुत है उसकी वाणी। उससे बढ़कर कोई श्रेष्ठ वक्ता नहीं है। तन दिखता नहीं, लेकिन उसका स्पर्श होता है। नामदेव महाराज पर कितनी कृपा हो गई। नामदेव जी महाराज ने जो लाया, भगवान लाए थे, वो स्वीकार नहीं किया। प्रभु, यदि इस धन के पीछे मैं दौड़ूं, इस धन के पीछे मेरा मन चला जाए, तो परमात्मा मेरा ये जन्म व्यर्थ हो जाएगा। मुझे धन नहीं चाहिए परमात्मा, मुझे ये कुछ नहीं चाहिए, मुझे केवल मेरा परमात्मा चाहिए। ओम स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया ज्येष्ठकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरम लोकपालम। हमें जो जो मिलता है वो भगवान की कृपा से मिलता है। हमारे अंतकरण में धीरज चाहिए, प्रतीक्षा करनी चाहिए, उसके कृपा की प्रतीक्षा। उसने किसे भूखा रखा है, वो सारा उत्तरदायित्व उसने ग्रहण कर लिया है। उसकी कृपा से मिला वो श्रेष्ठ है। उसकी कृपा से जो प्राप्त हुआ उसी से हमारे जीवन में धर्म का संचार होगा, सद्विचारों का संचार होगा। बुरी वासनाएं हमारे अंतकरण में निर्माण नहीं होगी। ओम, वो अंतकरण को स्पर्श करता है। ग्रही ग्राण बिनु
बास अशेषा। हमने जो अर्पण किया है उसका सुगंध वो ग्रहण करता है। अलौकिक करणी है अस सब भांति अलौकिक करणी, महिमा जासु जाई नहीं बरणी। इतनी सुंदर व्याख्या सगुण निर्गुण की शिवजी भगवान ने की है। शब्द गहरे हैं, बहुत गहरे हैं। उन शब्दों की गहराई तक हम अगर पहुंचने का प्रयत्न करें तो लगता है कि हम नहीं पहुंच सकते वहां तक। शिवजी का भाव बहुत दिव्य है। स्वामी जी की वाणी बड़ी मधुर है। ओ हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद। एकाचा कैवारे कली मारिले सर्वधुरे, तया सीते बरे आपणा पासी ठेवी। जे श्रेष्ठ आहे त्याचा स्वीकार केला, ते ठेवून घेतलं स्वतःजवळ, भक्तांना चरणाजवळ ठेवून घेतलं। एकाचा कैवारे कली मारिले सर्वधुरे, तया सीते बरे आपणा पाशी ठेवी। संताचा स्वीकार करणारा, संताच्या हाकेला धावून जाणारा तो परमात्मा। एकाच्या रक्षणासाठी अनंताचं रक्षण केलं। एकाच्या कैवारे कली मारिले सर्वधुरे, तया सीते बरे आपणा पासी ठेवी। ऐसा कृपावंत स्नेहाळ भरिले कीर्ती भूमंडळ, तया स्मरे हळहळ दिननिशी। ऐसा कृपावंत स्नेहाळ, ऐसी कृपा करणारा, ऐसा परमस्नेह भक्तासाठी धावत आणणारा, दुष्टांचा नाश करणारा, विनाशाय च दुष्कृता, असा तो परमात्मा। भरले कीर्ती भूमंडळ, तया स्मरे हळाहळ दिननिशी। रात्रंदिवस शिव भगवान त्या परमात्म्याचं स्मरण करतात। अंतकरणामध्ये त्या रामप्रभूची छवी आहे, कंठामध्ये हळाहळ आहे। ते भयंकर विष शिव भगवाननी कंठामध्ये धारण केलेलं आहे। ते विष जे जगासाठी घेतलं शिव भगवाननी, ते तर दूषण होतं, कोणी घ्यायला तयार नव्हतं। पण ते दूषित असलेलं मृत्यू स्वरूप हळाहळ शिव भगवाननी घेतलं। कंठामध्ये हळाहळ आहे, अंतकरणामध्ये अमृत आहे। अमृतेश आहेत शिव भगवान, अमृत देणारे आहेत, अमृताचे ईश्वर। ओम अमृतेशाय नमः, ओम अमृतेशाय नमः, ओम अमृतेशाय नमः। शिव भगवान हे अमृत स्वरूप आहे। कंठामध्ये जरी हळाहळ असलं तरी त्या प्रभूचं नाम अखंड कंठामध्ये आहे। कंठी तो राम प्रभू धारण केलेला आहे। ऐसा कृपावंत स्नेहाळ भरले कीर्ती भूमंडळ, तया स्मरे हळाहळ दिननिशी। भक्ती भावाचे निप्रेमे द्वारपाळ झाला समे, अद्यापि तिष्ठे नेमे
वचन ते नुलंगी. बली महाराजांच्या द्वारावर द्वारपाल झाला होता, रक्षक झाला होता. पुंडलिक महाराजांसाठी आला आणि त्यांचा शब्द पालन करण्यासाठी त्या ठिकाणी भीवरेच्या तटी विटेवर तो परमात्मा उभा आहे. जे वचन दिलं आहे ते वचन त्याचं उल्लंघन करत नाही. अंकितपणे तिष्ठत उभा एका जनार्दनी धन्य शोभा. देवांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये देवांनी विचार केला की नारायणाची परीक्षा घ्यावी. भृगु ऋषीला पाठवलं. नारायणाचा संयम कसा आढळलाय जाऊन परीक्षा घ्यावी. भृगु ऋषी गेले. नमस्कार नाही, वंदन नाही आणि नारायणाच्या छातीवर लात मारली आणि ते भृगु लांछन परमात्म्यानं धारण केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजांनी त्याचा उल्लेख केला. अंकितपणे तिष्ठत उभा. अंकित म्हणजे त्या पदचिन्हाचं चिन्ह आजही आपल्या वक्षस्थळावर प्रभूनं धारण केलेलं आहे. ते चिन्ह आजही आहे. ते भृगु लांछन आहे पण ते भूषण झालं. अंकितपणे तिष्ठत उभा एका जनार्दनी धन्य शोभा. पुंडलिकाच्या लोभा युगे 28. संतांची वाणी, महाराजांची वाणी. त्या वेदाजवळ एवढं ज्ञान आहे, एवढा ज्ञानी तो आहे वेद, पण तो वेद त्या परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही. आणि गोपिका मात्र त्यांना तो भाव प्राप्त झालेला आहे. त्या एवढ्या आनंदलेल्या आहेत. जे वेदांना प्राप्त झालं नाही ते गोपिकांना प्राप्त झालं. त्या वेदाची अवस्था काय आहे आणि त्या गोपिकांची काय अवस्था आहे. आणि जे खरे ज्ञानी आहेत, जे चिंतक आहेत, जे अखंड त्या परमात्म्याचं चिंतन करतात, ते मात्र जाणतात की जे वेदांना प्राप्त झालं नाही ते गोपिकांना प्राप्त झालं. यज्ञालाही मिळालं नाही. त्या यज्ञामध्ये काही त्रुटी राहून गेल्या. शबरीला जे प्राप्त झालं ते यज्ञालाही प्राप्त झालं नाही. शबरीचे उच्चिष्ट बोर ग्रहण करण्यासाठी तो परमात्मा शबरीच्या जवळ गेला. भक्ताच्या अंतकरणातला भाव ती शबरी दररोज प्रतीक्षा करत होती. माझे परमात्मा येतील, माझे परमात्मा येतील. मतंग ऋषींनी सांगितलं होतं शबरी परमात्मा येतील. शबरीनं प्रश्न केला होता की मी कसं ओळखायचं की हे परमात्माच आहेत. मतंग ऋषींनी सांगितलं होतं की दुसरं कोणी येणारच नाही, परमात्माच येतील, तुझ्यासाठी येतील, तुला दर्शन देण्यासाठी येतील. त्या शबरीचं चिंतन एवढं श्रेष्ठ होतं की परमात्मा आले आणि ते उच्चिष्ट बोर ग्रहण केले. भावाचं सौंदर्य आहे, भावाचा महिमा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी. कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती. यज्ञमुखे खोडी काढी कोण गोडी बोरांची. यज्ञमुखे खोडी काढी कोण बोरी गोडी बोरांची.
तुका म्हणे भावाविण अवगाशीण केला होय. अंतकरणामध्ये त्या परमात्म्याबद्दल भावाचं सौंदर्य नसेल, तो भगवत भाव नसेल, तर मग सगळं व्यर्थ आहे. भावाचं महात्म्य महाराजांनी वर्णन केलं. परमतत्वाचा बोध जगद्गुरु तुकाराम महाराज आत्माष्टकामध्ये करतात. मनो बुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमेर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राण संज्ञो न वै पंचवायु न वा सप्त धातुर न वा पंचकोशा न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः. अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्मा. न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्. सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ओ